हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू बरोबर बोलतेस आणि म्हणूनच कदाचित कृष्णा वहिनींनी आकांक्षाचं लग्न त्या घरी करू दिलं जिथे ती माझं लग्न करू पाहत नव्हती. तू हे चुकीचं बोलतेस. मला आकांक्षाच्या लग्नाबद्दल तेव्हा माहित झालं जेव्हा तिचं लग्न झालं होतं. बिंद्या तुला माहितीये अपूर्व दादा आणि आई मधले सगळे वाद संपले. इतकंच काय अपूर्व दादाने आईची माफी देखील मागितली. हे बघ पार्वती, माझ्या मुलीचा संसार तर उद्ध्वस्त झालाच आहे, पण मला असं नाही वाटत की आकांक्षाने आपल्या सासरी हे सगळं सांगावं आणि तिला कोणत्या प्रकारचा त्रास व्हावा. आई मी विचार करत होतो की 2-3 दिवसात ऑफिसचं सगळं काम संपवून आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि तसंही कित्येक वर्ष झाली आपण कुठेच नाही गेलो फिरायला. ठीक आहे बाळा, तू लवकर ऑफिसला जायला तयार हो. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. कृष्णा, आज मला खूप बरं वाटतंय. अपूर्व किती खुश आहे ना. आई, तुम्ही पण खुश आहात ना? आकांक्षा, विराज, कुठे होतात तुम्ही? मी कधीची तुमची वाट पाहते. आकांक्षा मला अजिबात माहिती नव्हतं की एक दिवस माझ्यापासून लांब राहून तुझी ही अवस्था होईल. विराज, असं काही नाहीये. खरं तर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, म्हणून मी तुमची वाट बघत होते. अच्छा, सांग काय झालंय. विराज, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मावशी तिची मुलगी आमच्या घरी आलेत आणि मी त्यांना भेटायला घरी जाणार होते. विराज, माझ्या मावशीच्या मुलीच्या नवऱ्याने तिच्याकडे पैसेच नाही मागितले, तर त्याच्या बिझनेसमध्ये झालेला लॉस भरून काढण्यासाठी त्याने आपल्या बायकोचा सौदा त्याच्या पार्टनर बरोबर केला. तीही एका रात्रीची किंमत देऊन. माझी बहीण कशी तरी तिथनं पळून आली. एवढ्या खालच्या पातळीवर आला तो. आकांक्षा, मला हे कळत नाही कोणीही माणूस एवढ्या खालच्या पातळीवर कसा येऊ शकतो. विराज, माझी मावशी तिच्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे. तिला वाटतंय की लवकरात लवकर तिचा घटस्फोट व्हावा, पण मान सन्मानासकट. आकांक्षा, अशा माणसाची शिक्षा घटस्फोट नाही, कारण घटस्फोटानंतर तो तेच करणार जे त्याने आपल्या पहिल्या बायको बरोबर केलं. अशा माणसाला संपूर्ण समाजासमोर आणलं पाहिजे, ज्यानंतर तो असं घाणेरडं काम करण्याआधी 10 वेळा विचार करेल. विराज, तुम्हाला माहितीये माझ्या मावशीच्या मुलीचा नवरा कोण आहे? कोण आहे तिचा नवरा? हे बघा. शैलू,
हो, शैलू भाऊजी. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल ना विराज? नाही आकांक्षा, असं काहीही नाहीये. माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की शैलू हे असलं कृत्य करेल. आणि आत्या, तिची या सगळ्याला संमती कशी काय असू शकते? विराज, मला असं वाटतं की आत्यांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. शैलू भाऊजींनी आत्यांना जे काही सांगितलं असेल त्यावरच त्यांनी विश्वास ठेवला असेल. कारण त्यावेळीची परिस्थिती तशी होती. सरळ सरळ माझं ऐक, नाहीतर ना मला जबरदस्ती देखील करता येते. मी तुझ्या पतीला जे पैसे दिले आहेत ना, ते तुझं भाषण ऐकण्यासाठी नाही दिले आहेत. सरळ सरळ माझी गोष्ट ऐक आणि तेच कर जे मी तुला सांगतोय. खानदानाचं नाक कापून आता काय घ्यायला आलीस ग या घरात? बास बास, लय झाली ही नाटकं. हे सगळं तुझ्या घरी जाऊन कर, समजलीस? आता अख्खं आयुष्य तुला तिकडे राहून हे सगळं करायचंय. नाही घेत ना, चल. आपल्याला गंगाला न्याय मिळवून द्यायलाच हवा विराज. आणि सत्यही सगळ्यांसमोर आणायला हवं. नाहीतर आणि शैलू भाऊजी, त्यांना पुन्हा एकदा चुकायची संधी मिळेल. ठीक आहे आकांक्षा, मी शैलू सोबत बोलतो. नाही विराज, आपल्याला शैलू भाऊजींबद्दल आत्या आणि बाबा दोघांनाही सांगायला हवं. म्हणजे आत्या आणि बाबा दोघांनाही त्याच्याबद्दल खरं कळेल. बोला साहनी साहेब, कसे आहात तुम्ही? हो, यावेळी तुमचं हे टेंडर मलाच मिळणार आहे. या प्रोजेक्टसाठी मी खूप तयारी केली. हो साहनी साहेब, प्रेझेंटेशन पण तयार आहे. तुम्ही ऑफिसमध्ये एकदा या, तुम्हाला मी लगेच समजावतो. ठीक आहे, मग मी ऑफिसमध्ये तुमची वाट बघतोय. ओके. या ना मिश्राजी. सर, मला साहनी सरांच्या प्रोजेक्ट बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तुमची फाईल जर रेडी असेल तर मी साहनी सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचवतो. मिश्राजी, आता काहीच वेळापूर्वी माझे त्यांच्याशी बोलणं झालंय. मिश्राजी, यावेळी या टेंडरसाठी मी अशी किंमत डिसाईड केली आहे की मला पूर्ण विश्वास आहे हे टेंडर आपल्यालाच मिळणार. आणि एकदा का हे टेंडर आपल्या कंपनीला मिळालं ना, मग बघा मार्केटमध्ये काय हंगामा होईल तो. ते तर आहे सर. तुम्ही एवढ्या मेहनतीने सगळं तयार केलंय, प्रोजेक्ट तर आपल्यालाच मिळेल. मिश्राजी, ही टेंडरची फाईल आहे आणि ही फाईल मी तुम्हाला देतो. ही फाईल तुम्ही फक्त आणि फक्त साहनी साहेबांच्या हातात द्या. चुकून सुद्धा ही फाईल कोणा दुसऱ्याच्या हातात लागता कामा नये. समजलंय तुम्हाला? आणि एक गोष्ट, मिश्राजी, साहनी साहेबांसोबत आणखीन त्यांचे काही क्लायंट असतील. मला असं वाटतं की त्यांच्या जेवणाची जबाबदारी तुम्ही घ्यावी. आणि मिश्राजी, ते जेवण खूप चांगल्या पद्धतीचं असावं. हो नक्की सर, तुम्ही त्याची काळजी नका करू. अच्छा मिश्राजी, मी एका महत्वाच्या मीटिंगसाठी आता बाहेर चाललोय. तोपर्यंत तुम्ही ही फाईल बघा आणि साहनी साहेबांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे? ठीक आहे सर. हॅलो बिंदिया. बोला मिश्राजी, काय बातमी आहे? बातमी खूपच चांगली आहे. साहनी सरांच्या प्रोजेक्टची किंमत माझ्या हातात आहे. मी ती तुला लगेच SMS करतो. सुकन्या आमच्या कन्या. बातमी खूपच चांगली आहे. साहनी सरांच्या प्रोजेक्टची किंमत माझ्या हातात आहे.
मी ती तुला लगेच SMS करतो. खूप चांगलं केलं. आता मी माझ्या कंपनीतर्फे या प्रोजेक्टची किंमत कमी ठेवेन, जेणेकरून हा प्रोजेक्ट आपल्याला मिळेल. हो नक्की. आणि अपूर्वाला वाटतं की हा प्रोजेक्ट त्यालाच मिळणार आहे. तसं मिश्राजी, आजची मीटिंग अपूर्वाच्या ऑफिसमध्येच आहे ना? हो. मग मीही अग्रवाल साहेबांसोबत तिथे पोहोचते. जेव्हा अपूर्वाला हे समजेल की हा प्रोजेक्ट त्याला नाही मिळालाय आणि मला अग्रवाल साहेबांसोबत जेव्हा बघेल तेव्हा त्याला कळेल की त्याचे चांगले दिवस आता संपत आलेत. मिश्राजी, मला अपूर्वाचा उतरलेला चेहरा बघायचा आहे. मिश्राजी, तुम्ही मला तो SMS लवकरात लवकर पाठवा, जेणेकरून मी माझी फाईल सहानी साहेबांकडे सबमिट करू शकेन. बरं ठीक आहे, लगेच पाठवतो. तू या तुझ्या लंचवर हवे तेवढे पैसे घाल अपूर्व, पण हा प्रोजेक्ट तुला काही मिळायचा नाही. हो, तुझा पडलेला चेहरा पाहून माझ्या मनाला शांती नक्कीच मिळेल. आई, संध्याकाळी ईशाल घरी येईल ना ग? वय तर येईल की. काय काम आहे का? नाही आई, मी विचार करत होती की संध्याकाळी जेव्हा विशाल घरी येईल ना, तेव्हा विशाल, मी आणि शैलू कुठेतरी बाहेर फिरून येऊ. विराजला तर आपल्या बायकोची सेवा करण्यामधनं वेळच मिळत नाही. बिचारा शैलू घरी बसून कटाळलाय ग. अगं ठीक आहे ताई, तू काळजी करू नकस, विशाल येतच असेल. बस भाऊ, आता त्या गंगा नावाच्या दळभद्री पोरीपासून सोडव आणि माझ्या शैलूचं घर पुन्हा एकदा नव्याने बसवून दे बघ. म्हणजे या घरगरस्तीमधनं मी कायमची सुटन. तू काळजी करू नकोस ताई, यावेळी शैलूचं लग्न माझ्या आवडीच्या पोरी बरोबर करून देतो, मग बघू त्याचं घर कसं उभारत नाही ते. संसार सुरळीत तेव्हाच चालेल ना जेव्हा शैलूच्या मनातली पैशाची हाव कमी होईल. विराज, काय म्हणायचंय काय रे तुला? आत्या, मी योग्य तेच बोलतोय. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मला शैलूच्या आधीच्या बायकोबद्दल काहीही माहिती नाहीये, तर ते खोटं आहे. कारण आम्हाला शैलूच्या आधीच्या बायकोची खरी परिस्थिती कळली आहे. चला, बरं झालं तुम्हा दोघांना बी त्या भवानी बद्दल सगळं काय समजलं ते. नाहीतर मी विचारच करत होते की तिच्याबद्दल सगळ्यांना कसं सांगावं बाई. की आमची सून अशी अशी बाहेर खेळली आहे म्हणून, की जिने तुमच्या मुलाला सोडून कुणा दुसऱ्या बरोबर संबंध ठेवले, हो ना? आता तुम्हाला हे माहितीये की शैलू भाऊजी गंगाला घेऊन त्याच्या पार्टनरकडे गेले, पण तुम्हाला हे माहिती नाही की तिथे काय झालं. शैलू भाऊजींच्या पार्टनरनी गंगा बरोबर काय केलं होतं आणि कशी गंगा तिथनं स्वतःला वाचवून निघाली. तुला काय बोलायचंय आकांक्षा? बाबा, शैलू भाऊजींनी आत्यांना जे काही सांगितलं ते अर्ध सत्य आहे.
पूर्ण सत्य हे आहे की शैलू भाऊजी मुद्दामून गंगाला त्यांच्या पार्टनरकडे घेऊन गेले होते. कारण ह्यांनी गंगाचा सौदा त्यांच्या पार्टनर बरोबर केला होता. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, हे तू काय बोलते कळतंय का? तुझं डोकं बिकत फिरलं नाही ना व? शैलू, नाही आई, हे सगळं खोटं आहे. नाही शैलू भाऊजी, हे खोटं नाही, खरंय. खोटं तर तुम्ही बोलत होतात. बाबा, शैलू भाऊजींच्या पार्टनरचा बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झाला. आणि शैलू भाऊजी अजूनही त्याची भरपाई करू शकले नाहीयेत. आणि शैलू भाऊजींच्या पार्टनरची नजर गंगावर होती. आणि त्यांच्या पार्टनरनी त्यांना असं सांगितलं होतं की एका रात्रीसाठी गंगा जर त्यांच्या जवळ राहिली तर हे त्यांना फक्त नुकसान भरपाई नाही तर त्यांची नोकरी सुद्धा त्यांना परत मिळवून देतील. हो ना शैलू भाऊजी, हेच बरोबर आहे ना? बोला, उत्तर द्या. आकांक्षा, तुझी हिम्मत कशी झाली का माझ्या पोरावर खोटा आरोप करायची? अगं, असं करणं तर लांबच, पण माझ्या पोरानं असा कधी विचार बी केला नसता. कारण तो त्याच्या बायकोवर लय प्रेम करत होता. आणि गंगाचा सौदा, शी, तुला असं बोलताना लाज नाही वाटली का ग? आत्या, शैलू भाऊजींना तर हे करताना सुद्धा लाज वाटली नाही. ते गंगाला गपचूप आपल्या पार्टनरकडे सोडून निघून गेले आणि गपचूप दुसरीकडे जाऊन तिची वाट बघू लागले. पण त्यांना हे माहिती नव्हतं की गंगा त्या मुलींपैकी नाहीये जी मान खाली घालून अन्याय सहन करेल. बिचारी गंगा कशी बशी स्वतःला वाचवत तिथनं पळून आली आणि शैलू भाऊजींच्या पार्टनरनी त्यांना ही गोष्ट सांगितली. गंगा तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगेल त्याआधीच शैलू भाऊजींनी खोटी गोष्ट रचून तुम्हाला सांगितली. कारण शैलू भाऊजींना भीती वाटत होती की जर तुम्हाला सगळं खरं कळलं तर तुम्ही शैलू भाऊजींना या घरात राहू देणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. कारण शैलू भाऊजींना भीती वाटत होती की जर तुम्हाला सगळं खरं कळलं
तर तुम्ही शैलू भाऊजींना या घरात राहू देणार नाही. शैलू भाऊजींनी गंगाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं. की गंगाला पैशांची हाव आहे आणि पैशांसाठी तिने शैलू भाऊजींच्या पार्टनर बरोबर नातं जोडलं. हे सगळं खोटं आहे. खरं तर हे की शैलू भाऊजींनी फक्त पैशांसाठी गंगाला विकलं आणि स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून गंगावर नाही ते आरोप केले. हो ना शैलू भाऊजी, बरोबर आहे ना हे सगळं? बोला, उत्तर द्या. अरे वा 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 आकांक्षा, लय चांगली गोष्ट बनवलीस बाई. पण तुझ्या गोष्टीवर कुणी बी विश्वास ठेवणार नाही, कारण मी माझ्या पोराला लय चांगलं ओळखते. तो माझ्याशी कधी बी खोटं नाही बोलायचा. आणि राहिली गोष्ट त्या 1.5 दमडीच्या गंगाची, तिच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवशील ग, आम्ही नाही. कारण मी तिला तुझ्या परात चांगलंच ओळखते, बराबर 1 वर्षापासून. आत्या, तुम्ही गंगाला 1 वर्षापासून ओळखत असाल, पण मी गंगाला गेली 20 वर्ष ओळखते. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.